व्हॉट्सॲप चॅटवर घटस्फोट, सावधान. मुंबई उच्च न्यायालयाचा अतिशय महत्त्वाचा निकाल. स्वागत आहे तुमचं माझ्या ॲडव्होकेट प्रमोद ढोकले सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन या यूट्यूब चॅनेलवर. ज्यांनी कोणी अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नाही त्यांनी सबस्क्राईब करावा, लाईक व बेल बटनही दाबावे, म्हणजे त्यांना असेच व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहायला मिळतील आणि त्याची नोटिफिकेशन्सही तुम्हाला येतील. तर मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात आपले संपूर्ण आयुष्य एका मोबाईल फोनमध्ये सामावले आहे. प्रेम असो वा भांडण, सर्व काही व्हॉट्सॲपवर घडते. पण तुम्हाला माहिती आहे का की तुमचे हेच व्हॉट्सॲप चॅट्स तुमच्या वैवाहिक आयुष्यात एक मोठे वादळ आणू शकतात. पण काय केवळ या चॅट्सच्या आधारे कोणाचा घटस्फोट होऊ शकतो? याच प्रश्नाचे उत्तर देणारा हा एक खळबळजनक निकाल नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर ही कथा आहे सुप्रिया आणि गौरवची. ही नावे बदललेली आहेत हे लक्षात ठेवा. तर सुप्रिया आणि गौरव त्यांचे लग्न झालं, पण लग्नानंतर काही काळातच वादाच्या ठिणग्या पडू लागल्या. गौरव नाशिकमध्ये आपल्या आई वडिलांसोबत राहत होता, तर सुप्रियाचा आग्रह होता की त्याने पुण्याला स्थायिक व्हावं, वाटल्यास त्याच्या आई वडिलांना घेऊन त्याने पुण्यात यावं आणि पुण्यात कायमचं तिच्याबरोबर स्थायिक व्हावं. हे वाद दोघांचे प्रत्यक्ष भेटीत तर व्हायचेच, पण त्याहूनही जास्त ते व्हॉट्सॲपवर होऊ लागले. रागाच्या भरात सुप्रियाने काही मेसेज पाठवले ज्यात गौरवच्या कुटुंबाबद्दल काही कडू शब्द वापरले होते. गौरवने हे सर्व व्हॉट्सॲप चॅट जपून ठेवले आणि गौरवने याच चॅटचा आधार घेत नाशिकच्या फॅमिली कोर्टामध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला. त्याने आरोप केला की सुप्रिया त्याला मानसिक त्रास देत आहे, म्हणजे क्रुएल्टीने वागवत आहे, त्याचा छळ करत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे नाशिकच्या फॅमिली कोर्टाने सुप्रियाची बाजू पूर्णपणे न ऐकताच केवळ त्या व्हॉट्सॲप चॅट्सना आधार मानून एकतर्फी, ज्याला एक्स पार्टी असं म्हणतात, घटस्फोटाचा निकाल दिला आणि गौरवला घटस्फोटाची डिग्री दिली. सुप्रियाला जेव्हा ह्या निकालाची माहिती मिळाली तेव्हा तिने मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आणि हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर आलं. सुप्रियाच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की केवळ काही मेसेजेसच्या आधारे एखाद्याचे लग्न मोडले जाऊ शकत नाही. तसेच सुप्रियाला तिची बाजू मांडण्याची देखील योग्य ती संधी नाशिक फॅमिली कोर्टाने दिली नाही आणि त्याचमुळे हा निकाल हा चुकीचा ठरतो आणि या निकालामुळे सुप्रियावर अन्याय झालेला आहे. उच्च न्यायालयाने या गौरव आणि सुप्रिया केसमध्ये काही महत्त्वाची निरीक्षणं नोंदवलेली आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणाची अत्यंत बारकाईने पाहणी केली आणि न्यायालयाने अतिशय महत्त्वाचं एक विधान केलं की केवळ आणि केवळ व्हॉट्सॲप चॅट्सच्या आधारे घटस्फोटाचा हुकूमनामा देता येणार नाही. हा अतिशय महत्त्वाचं विधान मुंबई उच्च न्यायालयाने केलं. न्यायालयाने काही महत्त्वाचे मुद्दे ह्या केसमध्ये खालच्या न्यायालयांच्यासाठी म्हणजे फॅमिली कोर्टसाठी मांडलेले आहेत. सगळ्यात पहिला मुद्दा कायदेशीर पुरावा. व्हॉट्सॲप चॅट्स हे जोपर्यंत कायद्याने सिद्ध होत नाही तोपर्यंत व्हॉट्सॲप चॅटला ठोस पुरावा मानलं जाऊ शकत नाही, असं मुंबई उच्च न्यायालयाच्या या खंडपीठाने म्हटलं. दुसरा मुद्दा उलट तपासणीची संधी. पुराव्याचे खंडन करण्यासाठी दुसऱ्या पक्षाला म्हणजे सुप्रियाला या प्रकरणात संधी देणं अनिवार्य होतं आणि तिला ही संधी नाशिकच्या कुटुंब न्यायालयाने नाकारलेली आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे क्रूरतेची व्याख्या. हिंदू विवाह कायद्यानुसार 1955च्या कलम 13(1) अंतर्गत क्रूरता सिद्ध करण्यासाठी केवळ मेसेजेस पुरेसे नाहीत, तर ते मेसेजेस कोणत्या परिस्थितीत पाठवले आहेत ते पाहणे देखील आवश्यक आहे. उच्च न्यायालयाने हेही स्पष्ट केले की फॅमिली कोर्टाचा दृष्टिकोन हा कायदेशीररित्या चुकीचा होता. केवळ इलेक्ट्रॉनिक संवादावर विसंबून राहणे आणि दुसऱ्या पक्षाला त्याची बाजूही मांडू न देणे हे नैसर्गिक न्यायाच्या तत्वाच्या विरोधात आहे. आता एवढं सगळं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने या केसमध्ये केल्यावर त्याचा परिणाम काय होणार हे आपल्या लक्षात येऊ शकतं. तर अखेर मुंबई उच्च न्यायालयाने फॅमिली कोर्टाचा तो घटस्फोटाचा निकाल रद्द केला
आणि न्यायालयाने हे प्रकरण पुन्हा त्याच फॅमिली कोर्टाकडे पाठवलं आणि या दोन्ही पक्षांना आपापले पुरावे सादर करण्याचे आणि बाजू मांडण्याची पुन्हा संधी देण्याचे आदेश दिले. लक्षात घ्या की एकाने पुरावा मांडला तर तो पुरावा योग्य आहे की अयोग्य आहे याविषयी प्रतिपक्षाने आपलं म्हणणं अतिशय महत्त्वाचं असतं आणि ते मांडणं, त्याला संधी मिळणं हेही देखील महत्त्वाचं असतं असं मुंबई उच्च न्यायालयाने यामध्ये म्हटलं. आणि सुप्रियाची बाजू बरोबर आहे असं एका अर्थाने म्हणून ही केस, हा घटस्फोटाचा निकाल रद्द केलेला आहे. मित्रांनो, या केसवरून आपल्याला दोन महत्त्वाचे धडे मिळतात, महत्त्वाचा बोधही मिळतो. पहिला धडा असा आहे की डिजिटल सावधगिरी ही आपण बाळगलीच पाहिजे. रागाच्या भरात किंवा घाईघाईत पाठवलेले तुमचे मेसेज न्यायालयात तुमच्या विरोधात वापरले जाऊ शकतात. जरी ते एकमेव आधार नसले तरी ते कायदेशीर लढाईत मोठी भूमिका बजावू शकतात. त्यामुळे संवाद साधताना संयम ठेवा. दुसरा धडा असा आहे की न्यायाचा हक्क. भारताचा कायदा कोणत्याही व्यक्तीला तिची बाजू मांडल्याशिवाय दोषी मानत नाही. जर तुमच्यावर अन्याय होत असेल तर उच्च न्यायालयासारखी दारे तुमच्यासाठी नेहमी उघडी आहेत आणि एकतर्फी निकाल हा नेहमीच अंतिम नसतो. त्याच्या विरुद्ध तुम्हाला अपील करता येतं आणि न्याय मिळवताच येतो. लग्नासारखा महत्त्वाचा निर्णय घेताना किंवा तो लग्न मोडतानाही केवळ तंत्रज्ञानाचा आधार न घेता मानवी भावना आणि कायदेशीर प्रक्रियेचा आदर करणं अत्यंत आवश्यक आहे. तर हे महत्त्वाचा बोध या सुप्रिया आणि गौरव या प्रकरणातनं आपण नक्कीच घेऊ शकतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या मते व्हॉट्सॲप चॅट्स हा घटस्फोटासाठी पुरेसा पुरावा असावा का? मला या कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या कॉमेंट कळवून नक्की लिहून कळवा. आणि अशाच कायदेशीर माहितीसाठी माझ्या ॲडव्होकेट प्रमोद ढोकले सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका त्या महत्त्वाच्या निकालासंबंधी आणि त्यातून आपण काय बोध घेतो याविषयी चर्चा करण्यासंबंधी. धन्यवाद.